नमस्कार. इयत्ता 6वी. विषय मराठी. घटक माझ्या आज्यानं पंजानं. अध्याय निष्पत्ती. मराठी भाषेची वैशिष्ट्ये जाणून घेऊन त्याचा आनंद घेता. उदाहरणार्थ कवितेची गेयता. मुलांनो, आज आपण आपलं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे आजोबा पणजोबा यांच्याविषयी एक छोटीशी कविता बघणार आहोत. सर्वप्रथम आपण कवितेचे वाचन करू, अर्थ समजून घेऊ आणि नंतर चालीवर ती कविता म्हणूया. तर लक्षपूर्वक ऐका. माझ्या आज्यानं पंजानं रोज इनल्या यसनी. माझ्या आज्यानं पंजानं रोज इनल्या यसनी. तुझ्या मातले गोरपे तवा करती पेरणी. कवी पुढच्या पिढीतील तरुणांना म्हणतो की माझ्या आजोबांनी आणि पणजोबांनी रोज उन्हाळ झालेल्या बैलांना काबूत आणण्यासाठी वेसणी विणल्या आणि तेव्हा शेतामध्ये पेरणी करता आली. पुढे कवी म्हणतात की माझ्या आज्यानं पंजानं माझ्या आज्यानं पंजानं किती इनल्या गोफणी. किती इनल्या गोफणी तवा नेमानं चालते तुझ्या रानाची राखणी. म्हणजेच की माझ्या आजोबा पणजोबांनी पिकलेल्या धान्याची राखण करण्यासाठी गोफणी विणल्या आणि तेव्हा नित्यनेमाने आपल्या प्राणाचे म्हणजेच आपल्या शिवाराचे रक्षण झाले. अतिशय सुंदर अर्थ इथे सांगितलेला आहे. त्यानंतर पुढचं तिसरं कडवं बघा. कवी म्हणतात माझ्या आज्यानं पंजानं रोज वळली चऱ्हाट. माझ्या आज्यानं पंजानं रोज वळली चऱ्हाट. पाट भरून वाह्याची तुझ्या रानातली मोट. म्हणजे माझ्या आजोबा पणजोबांनी रहाटाच्या आधारे विहिरीतले पाणी उपसण्यासाठी मोठे मोठे दोरखंड वळले आणि तेव्हा पाट भरून भरून तुझ्या रानातील मोठ व्यवस्थित चालली आणि पिकांना पाणी मिळाले. पुढे कवी म्हणतात की माझ्या आज्यानं पंजानं रोज इनल्या र बाजा. येतो दमून रेघाळ्या पाठ टेकवितो राजा. म्हणजे माझ्या आजोबा पणजोबांनी रोज काथ्या आवळून खाटा विणल्या म्हणून काबाड कष्ट करून आलेला घामाने चिंब झालेला शेतकरी राजा त्या खाटेवर विसावा घेतोय. त्यानंतर पुढच्या कडव्यात म्हणताय कवी की माझ्या आज्यानं पंजानं रोज वळल्यात कान्या तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांधाया दावण्या. म्हणजेच माझ्या आजोबा पणजोबांनी गुरांना बांधण्यासाठी रोज दोऱ्या ओळल्या तेव्हा दुभत्या म्हशीला दावणीने गोठ्यात बांधता आले. त्यानंतर पुढच्या कडव्यात कवी म्हणतात की माझ्या आज्यानं पंजानं पोर घातली साळला. खूप छान कडवं आहे मुलांनो हे बघा. माझ्या आज्यानं पंजानं पोर घातली साळला. कष्ट करायच्या जिन्याला दिस सोनियाचा आला. त्यामुळे घराला दूध दुभते मिळाले. माझ्या वाडवडिलांनी माझ्या आजोबा पणजोबांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून दूरदर्शीपणे आपल्या घरातल्या पोराबाळांना शाळेत शिकवले आणि तेव्हाच कष्ट करणाऱ्या या आयुष्याला सोन्याचे दिवस आले. पूर्वजांच्या कष्टामुळे व त्यांनी पुढची पिढी शिकवल्यामुळे शेतकऱ्याच्या आताच्या जीवनात समृद्धी आली आहे. अतिशय सुंदर आणि समर्पक असा अर्थपूर्ण कविता आपल्या पुढे मांडलेली आहे. खरंच खूप म्हणजे आपल्या आजोबा पणजोबा यांनी आपल्यासाठी किती छान आणि किती छान गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत
या सर्वांचं यातून आपल्याला एक प्रतिबिंबच दिसत आहे. चला तर मग मुलांनो, आज आपण माझ्या अजानं पंजानं या कवितेला एक छानशी चाल लावूया. त्या चालीवर मी म्हणते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका हां. माझ्या आजान पंजान, माझ्या आजान पंजान, रोज इनल्या येसनी. माझ्या आजान पंजान, रोज इनल्या येसनी. तुझ्या मातले गोरपे, तवा करीती पेरणी, तवा करीती पेरणी. माझ्या आजान पंजान, माझ्या आजान पंजान, किती इनल्या गोफणी. माझ्या आजान पंजान, किती इनल्या गोफणी. तवा नेमान झाल्या ते, तुझ्या रानाची राखणी, तुझ्या रानाची राखणी. माझ्या आजान पंजान, माझ्या आजान पंजान, रोज वळली चराट, पाट भरून वाह्याची. तुझ्या रानातली मोठ, तुझ्या रानातली मोठ. माझ्या आजान पंजान, रोज वळाली चराट. माझ्या आजान पंजान, माझ्या आजान पंजान, रोज इनल्या रबाजा. माझ्या आजान पंजान, रोज इनल्या रबाजा. येत दमून रे घाड्या, पाठ टेकवितो राजा, पाठ टेकवितो राजा. माझ्या आजान पंजान, रोज वळल्यात कान्या. माझ्या आजान पंजान, रोज वळल्यात कान्या. तुझ्या तबत म्हशीला, रोज बांधाया दावण्या, रोज बांधाया दावण्या. माझ्या आजान पंजान, माझ्या आजान पंजान, पोर घातली साळला. माझ्या आजान पंजान, पोर घातली साळला. कष्ट करायच्या जिन्याला, दिस सोनियाचा आला, दिस सोनियाचा आला. माझ्या आजान पंजान,